आता हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये तुम्हाला भरपूर गाड्यांवरती असे हे काळे काळे काहीतरी दगडांसारखे दिसतात. तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की हे काळे दगड का विक्रीसाठी आणले असतील. पण हे दगड नसून खूप असं पौष्टिक असं एक पाणी वर्गीय फळ आहे. तर पाण्यामध्ये हे फळ येतं आणि खायला अतिशय रुचकर लागतं. तर खूप सुंदर असे हे फळ मी बाजारातनं विकत आणले. तर साधारण अर्धा किलो मी हे फळ आणले होते. आणि याचे विशेष गुणधर्म म्हणजे डोळ्यांसाठी हे शिंगाडे खूपच उपयोगी असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन B6 असतं. त्याचबरोबर आई आणि लहान मुलांच्या हाडांच्या बळकटीसाठी तर हे शिंगाडे खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर याचे अनेक असे उपयोग आहेत. ह्या शिंगाड्यांचं तुम्ही कच्चं पीठ सुद्धा बनवू शकतात. पीठ बनवून त्याच्या पुऱ्या किंवा शेवही बनवू शकतात, हलवा बनवू शकतात किंवा असेच उकडूनही खाऊ शकतात. तर असे हे शिंगाडे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले. त्यानंतर 5 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवले. त्यानंतर आता कुकरला बघा अगदी थोडंसं पाणी टाकून थोडं मीठ टाकलं आणि त्यानंतर मध्यम आचेवरती याची एक शिट्टी होऊ दिली. तर खूप जास्त शिजवायचे नाही किंवा खूप जास्त पाणीसुद्धा यात टाकायचं नाही. अगदी साधी सोपी प्रोसेस आहे, पण शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे हे शिंगाडे आहेत. बघा एक शिट्टी झाल्यानंतर आता मी झाकण उघडलं तर हे असे मी काढून घेतले पूर्ण एका प्लेटमध्ये. आणि याचं आवरण थोडंसं वरून असं कडक असतं. तर खूप सॉफ्ट नसतात हे, कट करायला सुद्धा थोडे जड जातात. आणि ह्यामध्ये आहे ना हाडांची बळकटी तर ह्याने दूर होतेच, पण ह्यामध्ये एक ऊर्जा देण्याची सुद्धा एक अशी ऊर्जा देणारी पावर असते. तर उपवासामध्ये शिंगाळाचे कुठलेही पदार्थ खूप आवर्जून खातात. तर या आता हिवाळ्यामध्ये येतात तर नक्की तुम्ही त्याचा वापर करा. तसेच ह्यामध्ये कॅल्शियमची मात्रा खूप प्रमाणात असते. ज्यांना श्वसनाचे त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे शिंगाडे खूप उपयुक्त असतात. तर असे हे आरोग्यदायी शिंगाडे तुम्ही नक्की आणून बघा. तर बघा आता मी आता हे एका प्लेटमध्ये काढलेत, थोडे थंड होऊ दिलेत आणि थंड झाल्यानंतर ह्याला असे सुरीच्या साह्याने कट केले. तर सुरीच्या साह्याने किंवा विळीने धारदार सुरीनेच तुम्हाला कट करावे लागेल, कारण हे थोडेसे वरून टणक असतात. वरून काळे असले तरी आतून बघा किती छान मस्त असे पांढरं शुभ्र असतात. आणि खायला याची चव आहे ना, थोडेसे उकडलेले शेंगदाणे किंवा आपले काजू म्हणा किंवा नारळ याच्यासारखी त्याची थोडीशी गोड आणि थोडी साधी शेंगदाण्यांसारखी चव असते. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.